मानाचा मुजरा, शिवाय कणखर मराठी बाणा बाणा आणि कला असणारे ते जमलेल्या सर्व शुभ भक्तांना जिजाऊ जयंतीच्या व स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी विवेकानंद यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि म्हणाला, महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय झाले आहे. कितीही प्रयत्न केले तरी वाईट सवय काही सुटत नाही. त्यासाठी मला उपाय सांगा. अशी विनवणी करून तो रडू लागला. स्वामी विवेकानंद त्याच्याशी काहीच बोलले नाहीत. एका शिष्याच्या कानात काहीतरी सांगून त्यांनी बागेकडे नेण्याचा इशारा केला. तेथे पाहतात तर काय, एक शिष्य झाडाला मिठी मारून लाथा मारत आहे आणि मला सोड असे म्हणत आहे. तो शिष्य हसला व म्हणाला, काय वेडा माणूस आहे, झाडाला तर त्याने धरून ठेवलेले आहे आणि म्हणतोय अरे मला सोड, अरे मला सोड. महाराज म्हणाले व हसले, तुमची पण अशीच अवस्था आहे. दुर्गुणांना तुम्ही धरून ठेवले आहे आणि ते सुटत नाही म्हणून तुम्ही घोरट करता. आपण एक जीवनात असे अनेक वाईट सवयी लावून घेतो आणि दोष देत राहतो. आजचे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवून जीवनात वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. श्यामाता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आराध्याच्या पाशामीवर मूर्तिमंत स्वराज्य शिवस्वराज्य उभं करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. मुजरा माझ्या माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शिवशंभूंना. मुजरा माझ्या माता जिजाऊंना ज्याने घडविले शिवशंभूंना. अशा या थोर मातेला व स्वामी विवेकानंद यांना मी त्रिवार करते व मला आजच्या अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.